महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे शरदरावजींचं अभिष्टचिंतन करतील. आदरणीय पवार साहेब, काकी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो, खरं तर प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल की हा इथं कसा आणि याला पहिल्या रांगेत बसवलं कोणी. एक तर आमदार आलाय आणि या व्यासपीठावर मला असं वाटतं त्याची गणितं ही तटकरे साहेबांना किंवा इतर प्रफुल्लजींना विचारा, हे इथं कसं काय. आता आलोय तर बोलायला लागेल. आज पवार साहेबांचा 75वा वाढदिवस आणि या 75व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वेगळं असं काय बोलावं की जे इथे जमलेल्या कोणालाही माहीत नाही किंवा महाराष्ट्राला माहीत नाही किंवा देशाला माहीत नाही. त्यांच्यामध्ये असलेले विविध गुण, विविध गोष्टी या मला असं वाटतं प्रत्येकाला माहिती आहेत. आजचं व्यासपीठ पाहता काही गोष्टी हातचं राखूनच बोलायला लागतील, कारण हे काही ते व्यासपीठ नाही. मी लहान असल्यापासून मी पवार साहेबांना बघत आलोय. तसा जवळून सहवास फार लाभला नाही, परंतु वर्तमानपत्रातनं खूप लाभला. महाराष्ट्रात मला असं वाटतं आजही एक सवयच जडलेली आहे, कुठचीही घटना घडो बहुधा पवारसाहेबांचा हात असावा. आता ती चांगली वाईट कशी, पण त्याला पवारसाहेबांचा हात असल्याशिवाय, तो हाताचा स्पर्श असल्याशिवाय ती बातमीच पुढे जात नाही. आणि हे वेगवेगळे हात जेव्हापासून मी लहानपणापासून ऐकतोय, त्याचे मला आलेले अनुभव मला आजही मला आठवते की कोल्हापूरला एक सीमा प्रश्नावरती एक बैठक होती आणि त्यावेळेला माननीय बाळासाहेब, खरं तर आज या व्यासपीठावरती बाळासाहेब असायला पाहिजे होते, एकटेच असायला पाहिजे होते.